गाईज तर उद्या 15 ऑगस्ट आहे आणि त्यासाठी मला एक छान अशी रील करायची आहे आणि ती रील मला व्हाईट ड्रेस किंवा साडी वेअर करून करायची आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. मी काय डिसाईड करते ते बघूया. तसं माझ्याकडे आता छान व्हाईट ड्रेसही आहे आणि छान अशी व्हाईट साडी. तर बघूया पटकन छान, कारण वेळ कमी आहे आणि पटकन छान छान होईल असं काहीतरी करायचं आहे. तर ह्यावरती मी रेडी कशी होणार आहे ते तुम्हाला बघायचं आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू करा, कारण बऱ्याच वेळा आपल्या लेडीजला महिलांना प्रश्न पडलेला असतो की अशी ड्रेसिंग असली तर काय लुक करावं, कसं करावं. म्हणजे मेकअपसाठी स्ट्रेस येतो, मेकअपचा टेन्शन येतो. तर हा नॉर्मल आपला कॅमेरा शूट असणार आहे. सो मी कसं रेडी होते ते तुम्हाला शेअर करणार आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. तर ड्रेस आणि साडीमधून मी ड्रेस चॉईस केलाय. तुम्ही बघू शकता व्हाईट कलरचा चुडीदार छान असा ड्रेस आहे. फेस वॉश करून घेतलेला आहे अगोदरच आणि आता हेअर सेट केले, मागे पिन केलंय कारण की मध्ये मध्ये बेबी हेअर यायला नको. आणि आता स्टार्टिंग करते मी कन्सिलर पासून. तर क्रॅव्हलॉनचं कन्सिलर घेतलंय मी. मीडियम टोन आहे, शेड बघू शकता तुम्ही. याचा तुम्हाला नंबर सांगते मी, FS45 नंबर आहे आणि छान शेड आहे. फुल फेसवर प्रोडक्ट अप्लाय करून झाल्यानंतर ब्लेंडर घेतलाय मी आणि ब्लेंडर पाण्याने ओला करून घेतलाय आणि जस्ट हलक्या हाताने डॅब 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 करते. याआधी मी तुम्हाला फाउंडेशनच्या मॅकचं फाउंडेशन, हुडाचं फाउंडेशन ह्यावरती मेकअप दाखवलेला आहे, पण आज मला हेवी लुक नाही करायचं आहे, सिम्पल मेकअप हवाय. सो मी कन्सिलर घेतलाय आणि त्याच्यानेच मेकअप करणार आहे. जास्त काही मेकअपचे प्रोडक्ट पण नसणार आहेत. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. तर छान असं आईजवर पण, नोज सगळीकडे अप्लाय करून झाल्यानंतर ब्लेंडरने छान सेट झाल्यानंतर कन्सिलर मी पावडर घेतली आणि तुम्ही गंमत बघू शकता. आपली पावडर कोणतीही मी कॉम्पॅक्ट पावडर नाही घेतलेली आहे, पॉन्ड्स पावडर घेतलेली आहे, आपली नॉर्मल व्हाईट टोनवाली पॉन्ड्स पावडर. आता मला एखादा प्रोग्राम किंवा फंक्शन नाही, जस्ट रील आहे, पण तुम्ही प्रोग्रामसाठी पण तुम्हाला हेवी लुक नको असेल तर तुम्ही हे ट्राय करा. खूप छान मेकअप होतो. आणि ब्लेंडर माझा जास्त ओलं नव्हतं, ड्रायच होतं, नॉर्मल होतं, मीडियम ओलं होतं. सो पावडर माझी छान डॅब डॅब करून झाल्यानंतर म्हणजे छान सेटही करून झाली ब्लेंडरनी. जर ब्युटी ब्लेंडर जास्त ओला असता तर पावडर आपली त्यालाच पुसून गेली असती, फेसवर नसती लागली. तर तुम्ही बघू शकता छान पावडर ही सेट झालेली आहे. आणि त्यानंतर मी काय करते तर आयलायनर लावल्याशिवाय डोळ्यांना तसं लुक येत नाहीये. आणि माझा आयलायनर नेहमी असाच ह्याच शेपमध्ये असतो, नॉर्मल साधा. तर वेळेस तुम्ही पाहिलं असेल केक लायनर वापरताना, पण ह्यावेळेस सिम्पल आपला लॅक्मीचा लायनर आहे आणि सिम्पल इझिली अप्लाय करता येतो. सो मी तो ट्राय करते अशा वेळेस. घाई होती, जो प्रोडक्ट हातात येईल तो अप्लाय करायचा आहे, पण स्टेप बाय स्टेप चालली आहे. सो आता मी लिपस्टिक बघताय तुम्ही, लिपस्टिक न्यूड शेड आहे, कॅमेऱ्यामध्ये थोडा डार्क दिसतो पण हा न्यूड शेड आहे. रिअलमध्ये तुम्ही बघितलं तर खूप छान दिसतो. आणि त्यानंतर मी हलकासा आपला ब्लश घेतलाय. ब्लश माझा मॅकचा आहे, जो माझ्या नेहमी व्हॅनिटीमध्ये असतो, मेकअप व्हॅनिटीमध्ये असतो. तुम्ही बघू शकता गालावर, नाकावर आणि चीनवर सुद्धा, मी हनुवटीवर सुद्धा छान अप्लाय करून घेतलाय. जास्त नाही, थोडंसंच अप्लाय केलं. आणि आता ब्लशर मी लाईट टचअप केलाय, कारण त्यानेच छान लुक येणार आहे, जास्त डार्क नकोय. आणि मस्कारा तुम्ही पाहू शकता, हा मेबलिनचा मस्कारा आहे आणि छान वॉल्यूम येतं ह्याने. सिम्पल लुक आहे. सो आर्टिफिशियल मी लॅशेस ट्राय न करता मस्काराच इथे वापरते आणि सगळीकडे छान अप्लाय करून घेतलाय. तुम्ही पाहू शकता माझा बेस छान छान होत चाललाय. त्यानंतर आपण काजळ घेत आहोत. तर पेन्सिल काजळ घेतलाय मी. मला काजळ जास्त डार्क नकोय, सो फक्त लॅशेसवर मी त्यांना अप्लाय करते, हलकंसं नॉर्मल असं ब्लॅक शेड फक्त. तुम्ही पाहू शकता खूप लाईट काजळ लावलाय आणि फायनली आपला बेस रेडी झालेला आहे. म्हणजे मेकअप जो होता
फेसवरचा तो आपला आता रेडी झालेला आहे बेस बघू शकता. आता इयरिंग 2 आहेत, तर तुम्ही पाहिल्यात एक सिल्वरवाली आहे तीच छान वाटणार आहे, कारण ते झुमके हेवी होते आणि आपला पार्टी वगैरे तर नाही, आपल्याला असं घरातच मला रील करायची. सो आपले ह्या व्हाईट ड्रेसवर ऑक्सीचे छोटेसे हे झुमके छान वाटणार आहेत. सो मी हे ट्राय केले. तुम्हाला पण आवडले असतील तर कमेंटमध्ये सांगा की ते झुमके वेअर केले असते तर चांगले वाटले असते की हे. तुमची कमेंट ही मला ऐकायला आवडेल. पण सध्या सिंपल लुकसाठी मला हे बेस्ट वाटलं. आणि माझं मंगळसूत्र, आता मंगळसूत्र हे आता ट्रेंडिंगवाले आहेत, छान आहेत आणि ड्रेसवर, साडीवर, जीन्स टॉपवर पण आपण हे वेअर करू शकतो. तुम्ही पाहू शकता खूप छान दिसतंय मंगळसूत्र. आणि आता फायनली लास्टला राहिलंय ते म्हणजे आपली बिंदी, टिकली. तर टिकली ड्रेसवर कधी मी छोटीशीच लावते, लहान साईजची. तुम्ही बघू शकता म्हणजे 0 साईज. तर ड्रेसवर टिकली लावायची असेल तुम्हाला तर तुम्ही पण मोठी नका लावू, छोटीच लावा. आणि आता सगळं झाल्यानंतर राहिले ते मेन म्हणजे सिंदूर. सिंदूर हा पार्ट भरला ना की माझ्या मिस्टरांना जास्त आवडतो. मी जेव्हा सिंदूर लावते साडीवर किंवा ड्रेसवर, आणि मलाही खूप जास्त आवडतो. म्हणजे एक वेगळाच लुक येतो आपल्या फेसवरती. आणि तुम्ही आता बघू शकता मला ऑक्सीच्या बँगल्स हव्या होत्या, पण आता मोठ्या मुलीने त्या कुठे ठेवल्यात त्या मला सापडल्या नाही. सो मी ह्या ग्रीन आणि गोल्डन कलरच्या मिक्स करून घातल्यात. तर कलरफुल दुपट्टा आहे, सो ह्या सुद्धा मॅच होणार आहेत व्हाईट ड्रेसवरती. फायनली आपला मेकअप झालेला आहे, ज्वेलरी पण झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता केसांना मी काय केलंय तर फक्त टोंग्स केल्यात आणि क्लिप लावलंय. ओपन हेअर ठेवायचे आहेत मला, पण मी जिथे शूट करायला जाणार तिथे ओपन हेअर ठेवणार. सध्या मी क्लिप करून घेतले. एवढा मेकअप पुरेसा आहे आपल्याला मोबाईलमध्ये शूट करण्यासाठी आणि छानही दिसतो. तुम्ही बघू शकता मी माझ्या रूममधनं बाहेर आलेले आहे आणि बाहेर आल्यावर सुद्धा फेस छानच दिसतो. तर तुम्हाला आवडला असेल तर सांगा कमेंटमध्ये. तर तुम्ही पाहताय मी टेरेसवर आलेली आहे. माझ्या बिल्डिंगला टेरेस नाही आहे, सो माझे व्हिडिओचे वांदे होतात. आणि मला असं टेरेसवर कधी शूट करायचं असलं की मी, माझी मावशी जवळच राहते. माझी मावशी, माझे मामा एकाच बिल्डिंगमध्ये राहतात. सो मी तिथे येते. या टेरेसवरचे बरेच असे व्हिडिओ आहेत. बाबासाहेबांची पण एक रील मी छान केली आहे, व्हायरल झालेली आहे, ती ह्याच टेरेसवरची आहे. तर आता शूटला मी रेडी होते. माझी भाची लवकरच येणार आहे, शूट बघायला येते अशी मला बघते माझ्या व्हिडिओ असे शूट आणि मला कॉपी करते. ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि मी आता रीलसाठी सुरुवात करते. जस्ट मी आता तुम्हाला सांगितलं ना की माझी आता भाची येईल ना, अशी माझी कॉपी करते मला व्हिडिओमध्ये बघून. मी तुम्हाला दाखवते. हा ती आलेली आहे. हा मिष्टी आता कसे नाचते दाखव. हा आमचा सस्सा आहे. हायकर त्यांना. हा गोड सस्सा आहे मस्त. आणि कसा आलाय माझ्यासोबत. आता कशी नाचते दिदू. थांबा मी कसं दीदी एकदा दाखव. मिष्टी दाखव आता कशी. सॉंगवरचा डान्स होता तो मी तुम्हाला सांगते. आधी पाऊस वगैरे नाहीये, येणारी नाहीये, वातावरण छान आहे. तर आधी आपण रील करून घेऊ आणि मग मिष्टी सोबत गप्पा मारू. आई शपथ, बघितलं तिने बा असं गेला बरोबर. शासनाने नियम काढलाय की हर घर तिरंगा. तर हा तिरंगा आपण आपल्या घरी फडकवू शकतो. त्यामुळे आपल्याला किती आनंद होतो हे तुम्ही समजू शकता. टेरेसवर हवं तसं स्पेस नव्हता झेंडा स्टेबल करण्यासाठी, सपोर्ट नव्हता. पण अंकिता आणि रुपेशने, माझ्या भावाने छान, म्हणजे त्यांनी त्यांचं डोकं लावून मेहनत घेऊन छान झेंडा स्टेबल केला. आणि त्यांच्यासोबत कौतुक करावं तर मिष्टीचं. तिला असं वाटतं तिच्याही मुवमेंट चालू होत्या, ती काही ना काही काम करतच होती.
व्हिडिओपेक्षा मला तिच्या गोड मुमेंट्स करताना बघायला मज्जा येत होती. आणि या तिघांच्या प्रयत्नामुळे छान झेंडा स्टेबल करता आला आणि माझ्या रीलही छान झाल्या. घरात नॉर्मल व्हिडिओ शूट केला तर मीच करत असते, पण आता इथे असं स्पेशली काही खास शूट करायचं असलं तर कॅमेरामॅन कधीच नसतो. माझी बहीण असते, मावस बहीण पियू सिस्सो जान. तर तिच्यासाठी पण मनापासून थँक्यू, कारण की खूप छान फोटोशूट केलं तिने आणि व्हिडिओ सुद्धा छान केला. व्हिडिओ आपल्या झालेल्या आहेत, रील्स झालेल्या आहेत आणि लवकरच इन्स्टावर मी पोस्ट पण करणार आहेत. 15 ऑगस्टपर्यंत हा ब्लॉग पण पोस्ट होईल आपला, कारण की आज 14 ऑगस्ट आहे. मी आज केला आणि ट्राय करते लवकरात लवकर अपलोड करण्याचा हा व्हिडिओ. तर ज्या रील केल्यात त्या यूट्यूबवर पण अपलोड होणार आहेत आणि इन्स्टावर पण अपलोड होणार आहेत. सो बघा आणि कशा होतात मला सांगा. आणि हा व्हाईट ड्रेसवरचा लूक कसा वाटला आणि ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि अंकिता ये यास रील करताना पहिल्यांदा ही माझी भावजाई आहे, म्हणजेच वहिनी, माझ्या मामाची सून. आणि तिने आज बघितलंय, नेहमी रील बघते, लाईक देते, पण आज तिला रील मागची मेहनत कळाली आहे आणि मेहनत मीच नाही घेतली तर त्यांनी पण घेतलेली आहे. आम्ही आपला नॅशनल फ्लॅग जो आम्ही व्हिडिओसाठी कसा स्टँड केला होता तो हिची आणि माझ्या भावाची मेहनत आहे. आणि ही माझी छोटी स्वीटू कंटाळलेली आहे आणि आता ती गेम बघत आहे व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहिलं तर. मेकअपचा लूक कसा वाटला आहे ते कमेंटमध्ये सांगा. आवडला की सिम्पल, म्हणजे आपल्याला असं नॉर्मल शूट करायचं असेल तर आपला मेकअप कसा हवा ते मी तुम्हाला दाखवले, ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओ कशा झाल्यात ते पण कमेंटमध्ये सांगा बघितल्यावर. आता मी काही थोडेसे फोटोज काढते आणि मग इथनं निघते. पावसाने छान वातावरण, म्हणजे छान पाऊस नाही आला आहे, छान साथ दिलेली आहे, त्यामुळे पावसाचे पण आभार. हे गाईज, तर आम्ही आता घरी जातो ना बाबू. व्हिडिओ झाली ना, तुला कंटाळा आला ना एकटीला बसून मोबाईल बघून. बाय बाय कर ना. जाऊ दे, बाय कर. बोला आत्याच्या व्हिडिओला लाईक द्या, लाईक द्या, सबस्क्राईब करा. खोकला झालाय बिचारीला. तर चला, हा व्हिडिओ आता इथेच संपवते. कसा वाटला हा व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगा. लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजेच अशा छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. व्हिडिओ मी एंड केला होता, पण पुन्हा ऑन आली आणि सांगते तुम्हाला की रील करून दमलेली आहे मी. सो त्यासाठी नाही, पण इथे आली आहे. आणि नेहमी अंकिताचा आग्रह असतो की ताई काहीतरी घ्या, नाश्ता करा, चहा घ्या. आज स्पेशली पोहे केलेले आहेत आणि पोह्यांसाठी अंकिता थँक्यू. मामी बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.